सर्वांना नमस्कार. स्वागत आहे शब्द साधे आपल्या यूट्यूब चॅनलवर. कथा आवडली ते लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. लग्नानंतरचे ते गोड दिवस या अगोदरचे 63 एपिसोड आपल्या शब्दसाध या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेले आहेत. कृपया ते जाऊन नक्की पहा. भाग 64. लोक आपल्या बायकोसाठी ताजमहल बांधतात. तुम्हाला तर फक्त मी एवढी छोटी शिक्षा दिली आहे. ती सुद्धा करणार नसेल तर तुम्ही माझ्यावर प्रेम करता हे कसं समजून घ्यावं ते तरी मला सांगा. प्रियांश सर. मुद्दाम प्रियांशला चिडवण्यासाठी बोलली. ताजमहल लोकांनी नाही बांधलेला, शहाजहानने बांधलेला आहे. प्रियांशने तिला उत्तर सांगितले. एक वीट उचलायला त्याची आई त्याला आठवली असती. तुम्ही काय मला शहाजहानचं नाव सांगत आहात? कुठे खरंच त्याने बांधला होता? त्याने फक्त पैसा दिला होता आणि हुकूम दिला होता, बस. त्याच्या पुढे त्याने काहीच केलं नव्हतं. ते बिचारे मजूर होते ज्यांनी तो ताजमहल बांधला आणि त्यानंतर त्या शहाजहान शहाण्याने त्यांचे हातसुद्धा कापून टाकले होते. मला सांगत नका बसू. काम करा. जेवढे सांगितले आहे तेवढे करायला सुद्धा तुम्हाला जीवावर येत असेल तर राहू द्या. मला तुमचं प्रेम. प्रिया मुद्दाम चिडण्याचे नाटक करत म्हणाली. मी कुठं म्हटलं माझं तुझ्यावर प्रेम नाही आहे? पण तू अगदी ताजमहल बांधण्यापर्यंत निघून गेली. मी साधा मास्तर. मी काय कुणासाठी ताजमहल बांधणार? आणि तुला माहिती आहे ना ताजमहल त्याने कधी बांधला होता? अजून आपल्या संसाराला सुरुवात सुद्धा झाली नाही आणि तू कुठे संसार संपवायची गोष्ट करत आहेस? प्रियांश पुन्हा वाद वाढवण्याच्या मूडमध्ये होता. बाप रे, तुम्ही लबाड कोल्ह्यासारखे आहात. प्रिया तिथून उठून किचनकडे जात म्हणाली. तो तिच्या मागे मागे किचनमध्ये सुद्धा गेला. तुम्ही माझ्या मागे मागे किचनमध्ये सुद्धा आले? जा, तुम्हाला काहीच काम नाही आहे का? प्रिया पुन्हा त्याच्यावर ओरडली. तू समोर असलीस की मला काही कामाचं दिसत नाही. काय करू? तो तिला आपल्याजवळ ओढत म्हणाला. सोडा, हात काढा. मला माझे काम करू द्या. प्रिया वॉर्निंग देत म्हणाली. चल ना तिकडे, मला थोडं शोधून दे. बेडरूमच्या दिशेनं बोट दाखवत प्रियांश म्हणाला. प्रियाला त्याला काय शोधायचं आहे ते समजलं होतं. तिने पटकन आपलं बोट दाताखाली धरत म्हणाली. मला सगळं समजतं. काय? तो अगदी निरागसपणे म्हणाला. त्याच्या कपाळावर हात देत ती म्हणाली. आता आपल्याला सर्व खोल्या आपलं बेडरूमच आहे. आई कुठे आहेत घरात? कोणीच नाही आहे. विसरले का काय? अरे हो, मी खरंच विसरून गेलो होतो. मी तर तुला आता कुठेही प्रेम करू शकतो. असे म्हणत त्याने तिच्या कमरेमधून हात घालत त्याचे तोंड तिच्या मानेजवळ घेऊन गेला आणि तिच्या कानांना आपल्या जिभेने स्पर्श करत तिच्या एका कानाच्या टोकाला हलक्या दाबाने दातांनी चावण्याचा प्रयत्न केला. ती रोमांचित झाली होती. त्याच्या त्या स्पर्शानं तिला काही जाणीव होत आहे की नाही हे तपासण्यासाठी त्याने पुन्हा आपली मिठी जास्त घट्ट केली. यावेळेस तिने आपले डोळे मिटून घेतले आणि ती सुद्धा त्याच्या मिठीमध्ये अगदी स्वतःहून शिरण्यास तयार झाली असे दर्शवण्यासाठी तिने आपली मान त्याच्या छातीवर टाकत त्याच्या छातीवरच्या केसांना हलक्या हातानं ताणू लागली. त्या केसांना कुरवाळू लागली. लगेच त्याने तिचा चेहरा त्याच्या हातामध्ये घेतला आणि त्याच्या गालांना तिच्या गालांशी जोरजोरात स्पर्श करू लागला. ती रोमांचित होत होती. तो अचानक तसे करता करता थांबला. तिने डोळे उघडले, त्याच्याकडे बघितले आणि इशाऱ्यानेच त्याला विचारले. का थांबलास? अगं, तुला फार टोचत असेल ना माझी दाढी? तो स्वतःच्या दाढीला हात लावत म्हणाला. तिने त्याच्याकडे हसून त्याच्या छातीवर हलक्या हाताने एक चापट मारली आणि स्वतःच आपले गाल त्याच्या दाढीवर घासत म्हणाली. हे बघा, होतोय मला त्रास. आवडतो तो मला खरंच? असं त्याने विचारत पुन्हा आपले गाल तिच्यासमोर ती त्याला आपल्या नाजूक ओठांनी त्याच्या कपाळाला, त्याच्या दोन्ही डोळ्यांना, त्याच्या नाकाला, त्याच्या भोवळ्यांना, त्याच्या गालांना, त्याच्या ओठांना चुंबू लागली. त्याला तिचे तसे करणे फार आवडत होते. ती सुद्धा हळूहळू त्याच्या मानेकडे झुकू लागली. त्याच्या मानेला किस करू लागली. हलके हलके आपल्या दातांनी मध्येच त्याचा चावा घेऊ लागली. तिची सुद्धा मिठी ती जास्त रोमांचित होत होती तेव्हा घट्ट करायची
आणि त्याचा श्वास गुदमरू नये म्हणून पुन्हा आपली मिठी हलकी करायची. त्याच्या पाठीला आपल्या नखांनी खाजवायची. मध्येच त्याच्या केसांना मालिश करण्यासाठी पुन्हा उंच करायची. एक मोकळीपणा दोघांच्या या संबंधनामध्ये होती. आज आई घरी नव्हत्या, त्यामुळे प्रियाला सुद्धा आपली सासू काही बोलेल का, रागवेल का, त्यांची झोपमोड होईल का, अशी कोणतीच भीती मनात नव्हती. प्रियामधला हा बदल सुद्धा प्रियाशला जाणवत होता. रोमांचित होत असताना आई घरात होती तेव्हा ती कोणताच आवाज काढत नव्हती. स्वतःचा ओठ चावून घ्यायची व आपल्या भावनांना मनातली मनात ठेवत होती. आता मात्र ती प्रत्येक प्रियांच्या स्पर्शाला प्रतिसाद देण्यासाठी एक विशिष्ट आवाज आपल्या मुखातून काढत होती आणि त्या आवाजामुळे प्रियांश अधिकाधिक तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होता. कदाचित हा पहिलाच दिवस होता प्रियांश आणि प्रियासाठी की त्यांनी उजेडामध्ये अगदी सकाळच्या वेळेस पहिल्यांदा प्रणय क्रीडेला सुरुवात केली होती. चला तर मंडळी, त्यांना मोकळं सोडा. नवीन लग्न झालं आहे त्यांचं. त्यांच्या अवतीभोवती राहणं असं चांगलं नाही. त्यांची आई शहाणी होती. त्या दोघांमध्ये हड्डी बनली नाही. आपण सुद्धा कशाला व्हायचे? आपल्याला जे हवं आहे ते आपल्याला इथे घरामध्ये मिळत आहे. मग कशाला गोव्याला जात बसायचं? मी काय म्हणते, तुम्ही नाहीतर असं करता का? हे तिकीट कॅन्सल होतं आहे का? असं बघता का? प्रिया अगदी घाबरतच म्हणाली. तू वेडी आहेस का? आता एवढं सगळं आपण ठरवलं आहे आणि तू कधी गेली होतीस का गोव्याला? नाही ना. मिळत आहे तर मग एन्जॉय करायला तुला काय प्रॉब्लेम होत आहे? बाया असं बाहेर जाण्यासाठी तडफडतात. इथे नवरा स्वतःहून तुझी सोय करून देत आहे आणि तू तिकीट कॅन्सल करण्याच्या मार्गावर आहे. वेडी, खरंच कधी अक्कल येईल तुला, असं म्हणून प्रियाशने तिच्या डोक्यावर हलक्या हाताने प्रेमाने चापट मारली. तसं नाही हो. प्रवास करण्यामध्ये उगाचच या गावावरून त्या गावाला जा, टाइमपास होतो. आपणही थकतो. तेवढी एनर्जी आपण इथेच वेस्ट करू शकतो ना. ती त्याच्याकडे पाहत म्हणाली. प्रिया मॅडम, आपल्याला रेल्वेनं जायचे आहे, पायी नाही जायचे आहे. समजत आहे का तुला? एनर्जी वेस्ट होत आहे तिची. प्रियाश हसतच म्हणाला. तुला या कल्पना सुचतात तरी कशा काय ग? खरंच हे एवढं डोकं अभ्यासात चालवलं असतं तर आज एखाद्या जिल्ह्याची कलेक्टर असती तू. प्रियाश म्हणाला. अय्या, मला माहीतच नव्हतं मी एवढी हुशार आहे. आपल्याच ओठात आपले खाली आपलं बोट धरत प्रिया म्हणाली. प्रिया, तुझं आणि माझं लग्न होऊन असे झालेत किती दिवस? प्रियांशने विचारला तिला प्रश्न. का? तुम्हाला नाही लक्षात? प्रियाने उलट प्रश्न केला. पाहिलं, एक साधा प्रश्न ज्याच्या मी एक उत्तर अंकामध्ये अपेक्षित केलेलं होतं, परंतु तू मात्र त्याचे उत्तर एका अजून नव्या प्रश्नामध्ये निर्माण केले आहे. याचाच अर्थ अजूनपर्यंत तुला विश्वास माझ्यावर पूर्णपणे बसलेला नाही आहे. अगं प्रिया, 2 माणसांची लग्न झाली, ते दोघे एकत्र राहायला लागले, 2 परिवार एकत्र आले, म्हणजेच त्यांचं लग्न अगदी यशस्वी झालं असं नसतं. किंवा आता थोड्या वेळापूर्वी आपल्या दोघांमध्ये जे झालं ते संबंध म्हणजेच लग्न यशस्वी होण्याची लक्षणे नाहीत. तुझं आणि माझं मन एकत्र झालं पाहिजे. तुझे आणि माझे विचार एकत्र झाले पाहिजे. माझं म्हणणं तुला पटलं पाहिजे. तुला काय हवं काय नको हे तू न सांगता मला कळलं पाहिजे. अगदी तसंच मला काय हवं आहे, मला काय म्हणायचं आहे, माझ्या म्हणण्याचा हेतू काय असेल, मी असा वागलो त्याच्यामागे काहीतरी कारण असेल, ते मी न सांगता तुला कळण्या इतपत तुझ्या आणि माझ्यामध्ये नातं निर्माण झालं पाहिजे. ते नातं आई इथे घरामध्ये असताना सुद्धा निर्माण झालं असतं, परंतु मी इथे रोज नाही राहू शकत. आठवड्यातून एकदा आपली भेट होणार आणि कदाचित तुझ्याबरोबर मला अशा काही आठवणी, आपले नाते जास्त दृढ होण्यासाठी लागणारे संबंध हे आपल्याला जास्तीत जास्त निर्माण करावे लागणार आहे. म्हणून आपण हनीमूनला गोव्याला जात आहे. जो व्यक्ती तिथे कायमस्वरूपी राहतो, 24 तास आपल्या बायकोच्या समोर असतो, त्याला बाहेर परगावी बायकोला घेऊन जायची गरज पडत नाही.
माझा विश्वास बळजबरी निर्माण होणाऱ्या नात्यावर मुळीच नाही. किंवा माझं आणि तुझं लग्न झालं आहे. मी तुझा नवरा आहे. मी म्हणेल तेच तुला करावं लागेल असं मी कधीच तुझ्यावर दडपण आणणार नाही. मी एक शिक्षक आहे. मी स्वतः वर्गामध्ये स्त्री आणि पुरुष समानता हा विषय शिकवत असतो आणि मग घरामध्ये मी माझे मत, माझे विचार तुझ्यावर लादणार नाही. तुला जे आवडेल ते तू आत्मसात कर. त्याच पद्धतीने मी तुला आवडतो तरच माझ्यावर प्रेम कर. माझ्यासोबत राहा. आपलं लग्न तुला पुढे असंच कायमस्वरूपी यशस्वी बनवायचं असेल तर त्यासाठी तुझं आणि माझं शारीरिक, मानसिक, वैचारिक नातं निर्माण झालं पाहिजे. प्रियांश बोलता बोलता थांबला. प्रियाने अतिशय आश्चर्यानं त्याच्याकडे बघितले. ती काही बोलणार तेवढ्यात तोच पुन्हा बोलायला लागला. आता हेच बघ, मी बोलत असताना अचानक थांबलो. तुला माझ्याकडून अजून भरपूर काही अपेक्षित आहे. म्हणून तू आश्चर्यचकित माझ्याकडे बघितले. मला समजलं. कदाचित तुझ्या मनामध्ये हा प्रश्न असेल, हा बोलता बोलता का थांबला? किंवा माझे बोलणे सुद्धा योग्य वाटले असेल, आवडले सुद्धा असेल. तुझ्या घरामध्ये असे वातावरण कदाचित नसेल. तुझ्या घरामध्ये तुझ्या आईला आपले मत मांडण्याचा अधिकार नसेल. तुझे बाबा श्रीमंत आहेत. तुझी आई पेक्षा शिकलेली आहेत. त्यामुळे कदाचित तुझ्या बाबांना असं वाटत असेल की आपण आपल्या बायकोला कायम अज्ञानामध्येच ठेवायचे. कदाचित माझं म्हणणं चुकीचं असू शकतं. तुझ्या बाबांनी खूप प्रयत्न केला असेल तुझ्या आईला दुरुस्त करण्याचा, पण तुझ्या आईला घरातल्या कामांची दुसरी काही आवडच नसेल किंवा म्हणून त्यांच्या दोघांमध्ये फार भिन्नता आहे आणि ती भिन्नता मला आपल्या दोघांच्या संबंधामध्ये मुळीच नको आहे. प्रियांशने तिचा हात हातामध्ये घेतला आणि तिला समजण्याचा प्रयत्न करू लागला. कशी वाटली कथा? आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.